नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर एक लोखंडी कढई घ्यायची, त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. थोडं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची अर्धा चमचा, थोडीशी अर्धा चमचा बडीशोप पण टाकून घ्यायची त्याच्यात. आता एक मोठ्या आकाराचा कांदा एकदम बारीक असा चॉप केलेला त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आपल्याला, एक थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत. एक चमचा आहे ना अद्रक लसणची पेस्ट आपल्याला टाकून घ्यायची आहे त्याच्यामध्ये. दोन मीडियम आकाराचे टोमॅटो असे जाडसर कट करून घ्यायचे आणि ते टाकायचे. त्याला पण आता मस्त सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे बरं का. बघा आता मस्त फ्राय झाले. आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, थोडीशी लाल तिखट एक चमचा, अर्धा चमचा धने पावडर टाकायची, थोडीशी गरम मसाला पावडर टाकायची, थोडंसं मीठ, थोडंसंच टाका बरं का, नंतर लागलं तर परत ॲडजस्ट करता येईल आपल्याला. त्याला सगळं मिक्स करून घेऊ, फ्राय करून घेऊ एकदम बढिया. एकदम थोडंसं पाणी टाकायचं बरं का, म्हणजे तो तळाला लागलेला मसाला आपल्याला एकत्र करायचा आहे. हे बघा तळाला लागलेला मसाला निघाला सगळा. आता हे बघा इथे ना माझ्याकडे चण्याची डाळ मी एक 4 ते 5 तास ना पाण्यामध्ये भिजू घातलेली होती. एक साधारण 1 वाटी, छोटी वाटी चण्याची डाळ येते. आणि दुधी आपले या तुकड्यांमध्ये आपल्याला कापून घ्यायचे आहेत या आकारामध्ये, खूप मोठे नाही आणि खूप छोटे पण नाही बरं का, मीडियम. आणि आता हे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आपल्याला. आता हलक्या हाताने सगळं मिक्स करून घेऊ ते. हे बघा संपूर्ण दूध आपण मिक्स केलेलं आहे, एकदम मस्त, किती सुंदर दिसतंय. आता काय करायचं, त्याच्यामध्ये ना 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आपल्याला. सुरुवातीला 1च ग्लास टाकू, लागलं तर नंतर परत थोडंसं टाकता येईल वरनं. थोडंसं आणखी वाढून घेऊ पाणी, अर्धा ग्लासापेक्षा कमी, म्हणजे जवळपास 1 ग्लास आणि अर्ध्या ग्लासापेक्षा थोडंसं कमी पाणी आपल्याला लागलेलं आहे, जवळपास 1.5 ग्लास. ठीक आहे. आता काय करायचं, त्याच्यामध्ये ना ही चिंच, हिला गरम पाण्यामध्ये भिजू घालून याचा कोळ वगैरे बनवायची काहीच गरज नाही. ही जी पिकलेली चिंच असते ना तिलाच एकदम बारीक बारीक कापून घ्यायचं, त्याच्यामध्ये टाकायचं. आणि 1 ते 1.5 चमचा गूळ असा कापून घ्यायचा आणि तो त्याच्यात टाकायचा आहे. याला प्रॉपर मिक्स करून घेऊ एक वेळेस. थोडंसं आहे ना मीठ ॲडजस्ट करून घ्या, कमी असलं तर टाकून घ्यायचं आहे मीठ. इतकी सुंदर चवीला लागते नाही रेसिपी, तुम्ही ह्या पद्धतीनं फक्त ट्राय करून बघा. तर हे बघा आता उकळी फुटलेली. आता काय करायचं, एकदम कमी तिखट असलेल्या मिरच्या असतात ना त्या अशा बरोबर मधोमध कापून घ्यायच्यात, चीर मारून घ्यायच्यात आणि त्याच्यात टाकायच्या आपल्याला. ठीक आहे. आणि गॅस आता मीडियम करायचा आणि झाकून याला 20 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. गॅस मीडियम, 20 मिनिटं. तर हे बघा बरोबर 20 ते 22 मिनिट आपले झालेले आहेत. आणि किती सुंदर दिसते बघा. दुधी शिजला का नाही ते बघू. बढिया. हे बघा डाळ पण आपली मस्त शिजलेली. आता काय करायचं माहिती आहे का, त्याच्यामध्ये ना एकदम थोडीशी आमचूर पावडर टाकायची, एकदम अर्धा चम्मच. ठीक आहे. त्याला मिक्स करून घेऊ त्या आमचूर पावडरला. आमचूर पावडरने ना त्याची टेस्ट जी आहे ना एकदम नेक्स्ट लेवल चालल्या जाते. आता सगळ्यात महत्त्वाचं, मस्तपैकी शुद्ध गाईचं तूप त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आपल्याला 2 चमचे. त्याने मस्त अशी एक नॅचरल शाईन जी येते ना ह्या रेसिपीला, त्याची गोष्टच वेगळी एकदम. एक वेळेस मस्त आता हलक्या हाताने मिक्स करून घेऊ. त्या तुपामुळे बघा कशी लगेच शाईन आली त्याला.
ह्या रेसिपीचा आहे ना तुम्ही एक वेळेस सेम टू सेम पद्धतीनं आस्वाद घेऊन बघा. मी जास्त काही सांगत नाही तुम्हाला, तुम्ही स्वतः करा आणि मग मला स्वतः कमेंट बॉक्समध्ये सांगा. एक नंबर दिसते बरं का. त्या तुपाचा इतका एक नंबर सुगंध सुटला आहे ना. आमचूर पावडर, तूप, जे मसाले आपण यूज केलेत, एक नंबर. तुम्ही आहे ना खूप प्रकारे दुधी आहे ना खाल्ला असेल, पण ह्या पद्धतीने एक वेळेस करून बघा. तुम्हाला सांगतो की तुम्ही अजिबात आहे ना डिसअपॉईंट होणार नाही. आणि दरवेळेस आहे ना ह्या पद्धतीनं दुधी तुम्ही बनवणार म्हणजे बनवणार. एक नंबर. कुणाला आवडणार नाही तुम्हीच सांगा. आणि हे बघा, कुणाला आवडणार नाही ही एक नंबर अशी चटपटीत दुधी आणि चना डाळची रेसिपी. तर नक्की ट्राय करा. मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा की कशी झाली म्हणून. ठीक आहे.